मन तरंग में जगत भुलाना, मन तरंग में जगत भुलाना. हा मनुष्य जन्मामध्ये, या मनुष्य देहामध्ये आत्मा वास करतो. त्या आत्म्याच्या चारही बाजूनी मन हे सतत फिरत असतं. मन सतत फिरत असतं. या मनाच्या लक्षात कित्येक वर्षापूर्वीचंही राहतं. तो साठवून ठेवत असतो. एखादं साधारण उदाहरण घ्यायला गेलं तर एखाद्या मनुष्याने 10-20 वर्षापूर्वी आपल्याला एखादी गोष्ट बोललेली असते. एखाद्या वेळेस रागावलेलं असतं, एखादी आपल्याबद्दल खूप भावना ठेवलेली असते मनात, फक्त काही क्षणासाठी ठेवलेले असते. परंतु पुढले काही 10 ते 20 वर्षाचा कालावधी तुमच्यासोबत खूप छान असतो. परंतु 20 वर्षाच्या कालावधीनंतर तोच प्रसंग पुन्हा तुमच्यासोबत होत असेल तर त्यावेळेस तुमचं मन हे लगेच 20 वर्षापूर्वी जातं आणि 20 वर्षापूर्वी तुम्हाला त्यांनी जे काही वाईट शब्द वापरले होते तुम्हाला लगेच आठवून देतं आणि तुम्हाला त्या मनाच्या तालावरती नाचायला लावतं. परंतु अंतिम निर्णय हा आत्म्याच्या जीवावरती असतो. कारण आत्मा हे सतत सत्य स्वीकारतो. आत्म्याला 1% जरी असेल तरीही सत्य पाहिजे. 99% मनाचा आत्मा कधीच ऐकत नाही. आणि मनाच्या जीवावरती घेतलेला एखादा निर्णय माणसाला ठराविक कालावधीपर्यंत आनंद देऊ शकतो, परंतु एका वेळेनंतर तो पुन्हा खाल्ल्या दर्जाला येऊन बसतो. म्हणून आत्म्याचा निर्णय हा अंतिम असतो आणि आत्म्याला मन हे सतत डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करतो विचार करायला गेलं तर. म्हणून जास्तीत जास्त कार्य हे आत्म्याच्या मनावरती घ्यावे. मनाचे कार्य लगेच मनुष्याने हातामध्ये घेऊन स्वीकारण्याचा प्रयत्न करू नये. मनाचं कार्यच आहे तुम्हाला सतत विचलित करणे. इसलिए कहा है की मन तरंग में जगत भुलाना. मनाच्या तरंगामध्ये हे मनुष्य जग विसरून जाऊ नकोस. जगामध्ये खूप काही आहे.